IPL क्रिकेट स्पर्धेत कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला। पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 16 षटकांचा खेळवण्यात आला। प्रथम फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्ससमोर 158 धावांचं आव्हान ठेवलं होतं। व्यंकटेश अय्यरच्या सर्वाधिक 42 तर नितीश राणाच्या 33 धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं 16 षटकात 7 गडी गमावत 157 धावा केल्या। मात्र मुंबई इंडियन्सनं हे आव्हान गाठू शकलं नाही। त्यांनी 16 षटकात ईशान किशनच्या 40 तर तिलक वर्माच्या 32 धावांच्या जोरावर 8 गडी गमावत 139 धावा केल्या। स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत। आजचा पहिला सामना चेन्नईतल्या MA चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी 3:30 वाजता होणार आहे। तर दुसरा सामना बंगळुरूच्या M चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या संघात होणार आहे।